नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता दत्त जयंती येत आहे लवकरच, म्हणजेच की 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे. तर दत्त जयंती असल्यामुळे आपण दत्त महाराजांची म्हणा किंवा स्वामी समर्थ यांची आपण सेवा, काही पारायण, काही ग्रंथ वाचन हे आपण तर करतच असतो. त्यापैकीच हा एक जो विषय आहे तर तो विषय म्हणजे असा आहे की गुरुचरित्राचे पारायण प्रत्येकाला करणं शक्य होत नाही. तर आपल्याला ही जी सेवा आहे तर वर्षातून एकच वेळा करण्याची संधी येत असते. त्यामुळे मग आपल्याला वर्षभर काही सेवा करणं नाही झाले तरीही चालेल, पण दत्त जयंतीपर्यंत आपल्याकडून जेवढ्या सेवा करणं शक्य होतं तेवढ्या सेवा आवर्जून करायचं आहे. कारण की याच वेळेमध्ये आपण ज्या सेवा करतो त्याचं फळ आपल्याला दत्त महाराज नक्की देत असतात. म्हणूनच मग काय म्हटलं जाते की अशक्य ही शक्य करतात स्वामी. त्यामुळे मग आपल्याला ज्या सेवा करायला जमत नसतील, प्रत्येक सेवा जरी नाही तुम्हाला शक्य झालं तर त्यापैकी कोणतीही एखादी सेवा तुम्ही करू शकता. त्यामध्ये मग आपल्याला गुरुचरित्राचे 7 दिवसाचे पारायण असते. तर आता जर तुम्हाला 7 दिवसाचे पारायण करण्यासाठी घरामध्ये लहान मूलबाळ आहे त्यावेळेस तुम्हाला करायला जमत नसेल किंवा तुम्ही बाहेर नोकरीसाठी जात असाल त्यावेळेस मग ग्रंथ वाचन करण्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही मग हे पण एक करू शकता. गुरुचरित्रामधील हा एकच अध्याय तुम्हाला रोज वाचन करायचा आहे. तर आता तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी पण तुम्ही हा अध्याय वाचन करू शकता. आपल्या नशिबात जे नसेल तेही स्वामी महाराज देत असतात. तर हा अध्याय मग आपल्याला कधीपासून वाचन चालू करायचं आहे, तर तो कोणता अध्याय आहे, तर याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता कोणतीही सेवा करत असताना प्रत्येकाला शक्य होत नाही. आता प्रत्येकाला असे वाटत असते की आपण कोणतीही सेवा करू, पण ती सेवा करत असताना आपली इच्छा पूर्ण होईल का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो. आणि असे पण वाटत असते की आपण कितीही सेवा केल्या, कोणतीही सेवा केल्या तर आपल्याला पाहिजे ती गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही, असे बऱ्याच जणांना वाटत असते. तर आता कोणतीही सेवा चालू करण्या अगोदर आपल्याला स्वामींवरती विश्वास असला पाहिजे, तरच आपली ती इच्छा पूर्ण होते. प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखेच घडेल असे नाही, कारण की कधी कधी काही गोष्टी अशा असतात की आपल्यासाठी त्या चांगल्या नसतात म्हणून आपली ती इच्छा पूर्ण करत नाहीत. पण आपल्याला असे वाटत असते की आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही, मग आपण ह्या सेवा केल्या किंवा इतर कोणत्या सेवा केल्या तर त्याचा काही उपयोग होत नाही असा प्रश्न पडत असतो. पण असं मनामध्ये विचार न आणता आपण आपल्या सेवा चालू ठेवायच्या आहेत. तर आता सगळ्यात पहिली गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गुरुचरित्राचं म्हणजे जो तुम्ही अध्याय वाचन करणार आहात तर तो अध्याय वाचन करत असताना मांसाहार करायचा का. तर आता तुम्ही जर दररोज अध्याय हा वाचन करणार असाल तर मग त्यावेळेस मांसाहार तुम्ही पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. घरातील इतर व्यक्ती खात असतील तर मग प्रत्येक व्यक्तीला आपण अडवू शकत नाही, त्यामुळे मग हरकत नाही. पण ज्या व्यक्तीने वाचन करायला चालू केलं आहे त्या व्यक्तीने चुकूनही मांसाहार करायचा नाही. तर कोणता अध्याय वाचन करायचा आहे आपल्याला. आता गुरुचरित्र हा ग्रंथ तर सगळ्यांना माहितीच आहे. तर हा ग्रंथ कुठेही सहज उपलब्ध होईल तुम्हाला, जिथे कुठे पूजेचं साहित्य असेल किंवा जिथे देवस्थान असेल त्या ठिकाणी. तर गुरुचरित्रामधील जो 9वा अध्याय असतो तर हा 9वा अध्याय आपल्याला वाचन करायचा आहे. आता जर तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर त्यावेळेस तुम्हाला हा एक अध्याय वाचन करायचा आहे. तर काय करायचं आहे, तर हा जो 9वा अध्याय आहे तर याचं एक छोटंसं पुस्तक तुम्हाला जिथे जाल तुम्ही, म्हणजे जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे तुम्हाला ह्या एका म्हणजे एका अध्यायाचं तुम्हाला छोटंसं पुस्तक उपलब्ध होईल. तुम्ही तिथे जाऊन मग हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथातील एका अध्यायाचं तुम्ही हा पुस्तक घेऊ शकता. तर कोणता अध्याय आहे, तर तो 9वा अध्याय आहे. या गोष्टीचं लक्षात ठेवायचं आहे. 9वा अध्याय हा आपल्याला दररोज वाचन करायचा आहे. आता दररोज वाचन करत असताना मग कधी वाचन करायचं आहे, त्यासाठी पूजा वगैरे मांडायची आहे का, तर नाही. तुम्ही पूजा वगैरे मांडूला नाही तरीही चालेल, पण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आता पहिल्या दिवशी आता कधीपासून चालू करायचं आहे, आता 13 तारखेपासून म्हणजेच की 13 नोव्हेंबरपासून जर तुम्ही ह्या सेवा चालू केलात तर मग 21 दिवस तुमची सेवा चालू होईल. जर तुम्हाला 11 दिवस चालू करायचं असेल तर 4 डिसेंबरच्या 11 दिवस अगोदर तुम्ही, म्हणजेच की 10 दिवस अगोदर तुम्ही चालू करायचं आहे. म्हणजे 4 डिसेंबरला 11 दिवस पूर्ण होतात. पण ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून जरी चालू केला तरीही हरकत नाही. आपण कोणत्याही सेवा करत असताना दिवस म्हणा, वेळ म्हणा, काळ म्हणा हे न बघता सेवा चालू केल्या तरी हरकत नाही. पण 21 दिवस म्हणा किंवा 11 दिवस किंवा 7 दिवस हे म्हटलं जातं
त्यामुळे स्वामींच्या म्हणा किंवा इतर कोणत्याही देवाच्या सेवा करण्यासाठी दिवस मोजून दिवस सेवा केल्या जात नाहीत. तर त्यानंतरची गोष्ट म्हणजे की सेवा कोणत्या वेळेमध्ये करायची आहे. आता तुम्हाला सकाळी वेळ असेल तर सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही मग हा अध्याय वाचन करू शकता. पण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूपदीप लावायचा आहे, वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि मग त्यानंतर हा अध्याय वाचन करायचा आहे. आता गुरुचरित्राचे पारायण केल्यानंतर आपल्या घरामधले जे कोणते दोष असतील तर ते दूर होतात. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पितृदोष असेल तुमच्या घरामध्ये तर मुलामुलींचे विवाह जुळून येण्यास अडथळे निर्माण होतात. घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होतात. घरामध्ये वादविवाद होत असतात. तर घरामध्ये वास्तुदोष असल्यानंतर पण घरात काही अडचणी निर्माण होत असतात. तर हे सगळे जे दोष आहेत तर हे दोष दूर करून घेण्यासाठी तुम्हाला मग गुरुचरित्र पारायण केल्यानंतरच हे दोष मग दूर होण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुम्हाला जर नाही शक्य झालं तर हा एक अध्याय तरी तुम्ही आवर्जून वाचन करायचं आहे. आता जर पारायण शक्य नसेल तर तुम्ही मग 21 दिवसाची पण ही सेवा करू शकता. आता त्या सेवेमध्ये मग कोणत्या सेवा आल्या, आता 21 दिवस म्हणा किंवा 11 दिवसाच्या पण तुम्ही सेवा करू शकता. आता संकल्प करायचा आहे का, तर त्यानंतर मग जिथे कुठे जवळपास मंदिर असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता. मंदिरात जाऊन मग संकल्प करायचा आहे. जाताना मग नारळ आणि खडीसाखर घेऊन जाऊ शकता. आता ज्या दिवशी तुम्ही पारायण चालू करणार आहात गुरुचरित्राचं त्याच्या आदल्या दिवशी जायचं आहे आणि तिथे जाऊन मग आपण कोणती सेवा करणार आहोत किंवा मग पारायण करणार आहोत त्याबद्दल मग स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आणि आपला जो संकल्प करत असताना मग कसा करायचा आहे. आता उजव्या हातामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाणी घ्यायचं आहे. आपण कोणती सेवा करणार आहोत त्याबद्दल मग स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि आपण कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी सेवा करणार आहोत याबद्दल पण सांगायचं आहे. आणि ते जे पाणी आहे तर ताम्हणामध्ये सोडायचं आहे. आणि मग त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, आता हा गुरुचरित्रातील जो 9वा अध्याय आहे तो 9वा अध्याय पण तुम्ही पठण करू शकता किंवा जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर पारायण पण करू शकता. तर अशा पद्धतीने मग संकल्प करून पण तुम्ही ही सेवा करू शकता. तर गुरुचरित्रामधील जो 9वा अध्याय आहे तर हा 9वा अध्याय मग कोण वाचू शकतं, तर आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते. पण महिलांना मासिक धर्म असेल तर तेवढे दिवस आपल्याला वगळायचे आहेत आणि पुढे तेवढेच दिवस आपल्याला मग तो अध्याय वाचन करायचा आहे. आता जर सुतक असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे, तर घरामध्ये म्हणा इतर मुलगा असेल किंवा मुलगी कोणीही ही सेवा करू शकतात. सुतक असेल तर तेवढे दिवस वगळून मग पुढे सेवा चालू ठेवायची आहे. आता तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण एक वेळच ठरवून मग तुम्ही वाचन करायचं आहे. तर कोणतीही सेवा म्हणा पारायण करत असताना आपण मांसाहार केला जात नाही. कोणतीही सेवा करताना मग आपण मनापासून जर सेवा केली तरच मग स्वामी महाराज हे बघत असतात आपण किती मनाप्रमाणे सेवा करत असतो. आणि त्याचप्रमाणे दररोज आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे, श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे. हे तर आपण दररोजच सेवा करत असतो. त्यामुळे मग काय होते की आपल्या घरातील वातावरण पण प्रसन्न राहते, घरातील वातावरण चांगले राहते आणि स्वामींची कृपा आपल्या घरावरती राहते. आणि आपल्या नशिबात जे नाही ते सुद्धा स्वामी महाराज देत असतात. म्हणून आपण जी सेवा करणार आहात तुम्ही थोडीशी सेवा करा पण ती मनापासून सेवा करा, तर त्याचं फळ तुम्हाला स्वामी महाराज नक्की देतात. तर असा हा अध्याय आहे. तर हा अध्याय वाचन करण्याबरोबरच या इतर पण सेवा करणे गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला समजलाच असेल. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.